भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि ते आता उद्धव ठाकरे गटामध्ये सामील झालेले आहेत। तुमचं ठाकरे गटाकडून जोरदार मातोश्रीवरती स्वागत करण्यात आलं, पक्षप्रवेश देखील जोरदार करण्यात आला। काय आपली पहिली प्रतिक्रिया? हे बघा, मी ज्या सर्वसामान्य कुटुंबातून येतो, राजकारण करताना अंतःकरणापासून अंतर्मनामध्ये संस्कार रुजवला आहे की जीवनामध्ये आमदार खासदार हे जीवनाचं ध्येय नाही आहे, तर ते साधन म्हणून समाजामध्ये चांगलं काम करता येईल का त्यासाठी राजकारणामध्ये आलो आहे। आणि म्हणून आमदार असेल किंवा खासदार असेल, या पदाला न्याय देत असताना त्या पदाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगलं काम करता येईल का, बदला घेण्याच्या ऐवजी बदल करता येईल का, आणि गाडण्याऐवजी काही उभारता येईल का, दुसऱ्याची लाईन छोटी करण्याऐवजी आपली लाईन मोठी करता येईल का, काही चांगले पॅटर्न्स महाराष्ट्राला देता येईल का, गोरगरिबाच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या योजना पोचवता येईल का, पॉलिसी मेकर या हाताने सभागृहामध्ये आवाज उठवता येईल का, आणि 291 खासदारांमध्ये देशातल्या पहिल्या 7 मध्ये काम करण्याचं कर्तव्य मी त्या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पलीकडे जाऊन राजकारणात त्या ठिकाणी विचार बाजूला सारले गेले, विकास बाजूला सारला गेला, बदल नाही तर बदला सुरू झाला, आणि म्हणून आज आम्ही हा विचार केला आहे। ज्या पद्धतीने भाजपकडून उमेदवारी दुसऱ्या उमेदवारांना जाहीर झाली, त्याच्यानंतर तुमचं काही पक्षश्रेष्ठींची बोलणं झालं होतं का, किंवा काही नेत्यांची तुमचं त्याविषयी बोलणं झालं होतं? नाही, मला कालपर्यंत काही फोन नव्हते। कुठलाही राष्ट्रीय जाऊ द्या, राज्याचा जाऊ द्या, जिल्ह्याचा पदाधिकारी देखील माझ्याशी बोलला नव्हता। मला त्याबद्दल काही गरज पण वाटत नाही, कारण की मी कार्यकर्ता आहे। मानपानाची लढाई नाही, मी अगोदर सांगितलं, पदाची पण लढाई नाही आहे, पण किमान स्वाभिमानाची मला वाटतं ही लढाई आहे। आमंत्रणं बैठकीला द्यायचे नाही, निरोप द्यायचा नाही, आणि मग सांगायचं बैठकीला उपस्थित नाही, मग हिनवायचं, फोटो टाकायचे नाही, अवहेलना करायची। मला असं वाटतं की इतके देखील लाचार स्वाभिमानाची जनता नाही, महाराष्ट्राची जनता नाही आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलं की या सज्जन शक्ती, आपण भाषण करतो, आपण बोलतो, सक्रिय राहिली पाहिजे, तेव्हा दुर्जन बाहेर जातील। पण आम्हीच जर शांत राहिलो तर मला वाटतं कुठेतरी दुर्जनाला आणि वाईट विचाराला साथ दिल्याचं काम होईल। आणि म्हणून स्वाभिमानाची लढाई म्हणून कुठल्याही पदाच्यासाठी नाही, तर राजकारणामध्ये चांगला विचार टिकवता येईल का, उत्तर महाराष्ट्रातले प्रमुख मुद्द्याला घेऊन पुढे जाता येईल का, त्यासाठी आज स्वाभिमानाच्या या मशाल, जे क्रांतीचं प्रतीक संबोधलं जातं, त्या उद्धवजी साहेबांसोबत एक निर्मळ, प्रामाणिक, निष्कलंक, कपट नाही, म्हणजे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, म्हणजे अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की आज मी अत्यंत शुद्ध, निर्मळ, पवित्र, मनात काही, होटात काही, डोक्यात काही, पोटात काही, त्या क्षकटशाच्या पलीकडे जाऊन मला काम करण्याची कार्यकर्ता म्हणून संधी मिळते, त्यासाठी मी आज आलो। महायुतीतले जे काही नेते असतील, त्यामध्ये मंगेश चव्हाण असतील, गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील, यांच्यावरती तुमचा रोष आहे का? कारण की विद्यमान खासदार असताना सुद्धा तुम्हाला तुमची नाराजी देखील नव्हती, तुम्हाला उमेदवारी न दिल्यामुळे, तुम्हाला बैठकांना न बोलवणं, तुम्ही म्हणताय की बैठकांना बोलवलं जात नव्हतं, आणि मग नंतर सांगायचं की बैठकीला गैरहजर राहिले। मग तुमचा यांच्यावरती, ह्या नेत्यांवरती काही रोष आहे? मला वाटतं त्यावर न बोलेलवर आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, नवीन विचाराला पुढे नेण्याचा दिवस आहे। मी परत ते नाव आणि तोच आक्षेप आणि तोच आरोप जर केला की ज्या आरोपाला, आक्षेपाला महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र कंटाळला आहे, उत्तर महाराष्ट्र विशेषतः जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, या आरोप प्रत्यारोपाच्या आणि या बदल्याच्या ऐवजी बदल करणारा कोणी विचार आहे का, ते शोधते, आणि तो विचार म्हणून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतोय। त्यामुळे मी त्या माळेचा मणी होणार नाही की ज्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळण्याचं पाप केलं आहे। मी आणि आमचे सहकारी त्या विचाराच्या, त्या माळेचे मणी होणार नाही की ज्यांनी पदाच्या माध्यमातून विकासाऐवजी विनाश, किंवा त्या ठिकाणी जे राजकारण केलं आहे त्या राजकारणाचा भाग नव्हता, प्रामाणिकपणे काम करता येईल का। त्यामुळे मला असं वाटतं की आरोप, प्रत्यारोप आणि आक्षेपपेक्षा मला माझी आणि आमच्या सहकाऱ्यांची, आमच्या मशालची, क्रांतीचा विचार पुढे नेता येईल का, तो विचार घेऊन आम्ही काम करतो। तुम्ही ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केला, परंतु करण पवार आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, अगोदर तुमचं याविषयी काही बोलणं वगैरे झालं होतं का? खरं तर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, संजयजी राऊत साहेब असतील, यांनी सांगितलं की आपण उमेदवारी केली तर अजून चांगलं होईल, किंवा आपल्या पत्नी अंबरनाथचं माहेर आहे, चाळीसगावचं सासर आहे, ते देखील एक चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं, क्वालिफाईड आहेत। पण मी विचार केला की जर मी देखील माझ्या बायकोसाठी, मुलासाठी, सुनेसाठी आणि त्या ठिकाणी राजकारण करेल तर मला देखील नैतिकच्या गप्पा मारण्याचा अधिकार राहणार नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी मी काळजी घेतली की जर असा काही युवा शक्तीला पुढे नेता येईल का, की समाजातल्या एक चांगल्या शक्तीला त्या ठिकाणी ताकद देता येईल का। आणि म्हणून पारोळा, एरंडोल या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळेस लोकनियुक्त नगराध्यक्ष असलेला एक युवा, उमदा युवा, जो सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची, सगळ्या पक्षाला सोबत घेऊन काम करण्याची धाडसाने आणि वेळप्रसंगी
संयमाने जर विचार त्या पुढे नेण्याचं त्या ठिकाणी क्षमता ठेवतो तर का नाही अशा युवकाच्या मागे उभं राहायचं. आणि म्हणून स्वतःच्या पदासाठी नाही, उमेदवारीसाठी नाही, तर एक सज्जन शक्तीला, प्रामाणिक विचाराला पुढे नेता येईल का, त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी खरं एक स्वातंत्र्य वैचारिक दबावाखाली काम करून विचार बाजूला सारायचा, विकास बाजूला सारायचा आणि मनातल्या गोष्टी जर होत नसतील तर मला वाटतं ते काही उपयोगाचं नाही. इतकं घुसमट आणि इतकी लाचारी आणि स्वाभिमान इतका बाजूला ठेवून राजकारण करणं उचित नाही. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून जे स्वाभिमान आहेत ते तर कोणी हिरावून घेणार नाही, जे माझं तिकडे देखील हिरावलं जात होतं. आणि म्हणून मी ते काम करण्याचं ठरवलं आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत, स्वतः अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील ते तिकडे पक्षप्रवेश करत आहेत, परंतु तुमच्याकडे खासदारकीचं पद असताना, तुम्ही आता विद्यमान खासदार असताना तरी देखील तुम्ही ठाकरे गटात आलात की त्यांची सत्ता देखील अजून आली? मी इतका मोठा कार्यकर्ता नाही की त्या सगळ्या संदर्भात बोलावं, पण एक सत्य मात्र मला बोलण्याचा अधिकार एक युवक, एक कार्यकर्ता या नात्यानं आहे की ज्या 2014च्या पूर्वी संभाजीनगर, ज्या संभाजी महाराजांच्या नावाने नगराचं नाव ठेवलं, त्या संभाजीनगरामध्ये भ्रष्टाचाराच्या बैलगाड्याच्या वर 65,000 कोटीच्या पुराव्या घेऊन आम्ही मोर्चा काढला. त्या विचाराला आम्ही जर मांडीला लावून बसत असू तर महाराष्ट्रापुढे मतं कशी मागायची हो आम्ही? ज्या अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याच्या माध्यमातून राज्यात नाही तर देशात घोटाळ्यांची मालिका त्या पुढे आली, त्यांना सोबत घेऊन कसे मतं मागायचे आम्ही? आणि मग मला असं वाटतं की जोड तोड, हेड काउंट वाढव, हेडमध्ये काय विचार आहे त्याला काही महत्त्व नाही. आणि मला वाटतं हे महाराष्ट्राची भूमी जी संतांची भूमी आहे, महाराष्ट्राची भूमी जी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, आणि या सगळ्या वातावरणात हा विचार कदाचित देशातल्या इतर राज्यात मला माहीत नाही कितपत तो रुजेल, पण महाराष्ट्रात तरी हे रुजणार नाही. आणि म्हणून स्वाभिमानाची लढाई लढणाऱ्या, क्रांतीचं प्रतीक असणाऱ्या मशाल आणि उद्धवजी साहेबांच्या सोबत आम्ही काम करण्याचं ठरवलं आहे. बातचीत केल्याबद्दल पाहतोय की आपण उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज उद्धव ठाकरे गटामध्ये झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने बदल्यांचं राजकारण जर केलं जातं तर आम्हाला बदल्या नको आहेत, तर आम्हाला विकास हवा आहे, उत्तर महाराष्ट्राचा विकास जो आहे तो आम्हाला करायचा आहे. आणि ज्यांनी 2014 साली आम्ही मोठमोठे मोर्चे काढले, घोटाळेबाज आम्ही त्यांना म्हटलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचं आणि मग आम्ही मतं मागायला कसं जायचं, असा सवाल देखील जो आहे तो उन्मेष पाटील यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.